कसे तुम्ही सगळे मजेत ना? मी मजेत आहे आणि थँक्यू फॉर 200च्या वरती माझे सबस्क्रायबर झाले. आणि आज मम्मी बनवणार आहे भेंडी फ्राय. सो आता आपण बघूयात मम्मी भेंडी फ्राय कशी बनवणार आहे. तर चला आता मम्मी करते सुरू, तर आपण जाऊ बघूया. भेंडीला असे कापलेत मम्मीने छोटे छोटे तुकड्यात, म्हणजे एका भेंडीचे 4 पार्ट्स केलेत बघा. गॅसवरती कढई ठेवून त्यात मम्मीने टाकले तेल. तेलाला गरम होऊ द्यायचंय. भेंडी कापून घेतलेले ना, त्याच्यामध्ये आता मम्मी टाकते बेसन. कॉर्नफ्लावर टाकते आता मम्मी त्याच्यामध्ये. बेसनच्या नंतर 1 आणि अर्धा चम्मच कॉर्नफ्लावर, 2 चम्मच बेसन टाकले आणि 1.5 स्पून कॉर्नफ्लावर. त्याच्यानंतर ह्यात टाकायचं आहे लाल तिखट, ते लाल तिखट तुमच्या हिशोबाने टाकायचं. तुम्हाला किती तिखट लागतं किती नाही त्याच्यावरती डिपेंड आहे. मग ह्यात टाकायचं आहे गरम मसाला, हाफ स्पून गरम मसाला आणि मॅगी मसाला. 2 मॅगी मसाल्याचे पुडे घेतलेत. एका साईडला तेलाला गरम करून घेते मम्मी आणि एका साईडला हे काय भेंडीमध्ये काय काय टाकले ते तुम्ही लक्षात ठेवा. मग हळद टाकायची आहे थोडीशी. तर आता ह्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मम्मी आता सगळ्या ह्याला म्हणजे काय काय टाकलंय त्याला सगळ्या मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये टाकायचं पाणी थोडं थोडं ना, जसं लागणार तसं. काय मम्मीने बेसन अजून थोडं टाकलेलं. आता कॉर्नफ्लावर पण थोडंसं टाकते.
एक एक करून करून मम्मीने तेलामध्ये सोडलंय भेंडी. काय फ्लावर आणि बेसन तुमच्या हिशोबाने बघा कसं पाहिजे तुम्हाला. भेंडीला तवर फ्राय करायचं जेव्हा ते क्रिस्पी नाही होत. जेव्हा ते क्रिस्पी होतील ना भेंडी तेव्हाच त्याला आपण ऑइलमधनं काढायचं. आता इथं आपली भेंडी फ्राय क्रिस्पी झाली म्हणून मम्मी काढून देते बघा. तर आता सगळे भेंडी फ्राय झाल्यानंतरच आपण भेटूया कारण व्हिडिओ मोठा होईल ना. आता आपली भेंडी फ्राय झाली आहे आणि बघा किती क्रिस्पी झाली आहे. तुम्हाला डाळ भात आणि भेंडी फ्राय तुम्हाला मी भेंडी फ्राय खाऊन पण दाखवते क्रिस्पी झाली का नाही. फक्त आवाज ऐका. भेंडी फ्राय टेस्ट आहे. आवाज आला का तुम्हाला? तुम्हाला पण आमची भेंडी फ्राय आवडली तर कमेंटमध्ये जास्त सांगा. लाईक अँड सबस्क्राईब.